तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सुपर चॅलेंजर या ठिकाणी खूप सामने खेळवले जाणार आहेत. तर पंच म्हणून काम पाहतील ते महादेव आणि श्रीकांत. तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात. बॅट्समन डेडेविल डेडेविल नाही या पडला नाही इथे काय दिलेलं नाही. कृपया दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. या ठिकाणी नावं दिली नाहीत. सलामीची जोडी स्ट्राईकला कोण आहे? मैदानात जात आहेत श्री आणि सूरज. तर सलामीची जोडी मैदानात श्री जे स्ट्राईक एंडला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते सूरज. तर क्षेत्ररक्षाची या ठिकाणी श्री हाच गोंधळ आहे ना. इथं नावं दिलीच नाहीत कोणी. नाही येतो घेऊन येतोय असं असणार. श्रीकांत बहुतेक त्याला गेला येतो घेऊन येतोय. सूरज नॉन स्ट्राईकला सूरज आहे. हा ते करू आपण. टीम काय आहे ते माहित नाही. आपण खेळायला आलो खेळायचं कमेंट करायला जायचं एवढंच काम आहे. आम्ही कुठे गेल्या वर्षी खेळलो आता बॅटर नाही. कृपया दोन्ही संघाचा 12वे खेळाडू कृपया कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तुमको पता है उनका नाम रे दोनों का वो खेल रहे उनका नहीं पता है. वो शैलेश कैसे पता चला तेरे को? शैलेश नॉन स्ट्राइकला कोण आहे? सूरज नॉन स्ट्राइकला आहे. श्रीकांत स्ट्राइकला कोण आहे? श्रीकांत आहे ना. तर श्रीकांत स्ट्राइक एंडला येते श्रीकांत, नॉन स्ट्राइक एंडला येते सूरज. कृपया कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. नोंद घ्यायची या ठिकाणी. नाव तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात. सलामीचा गोलंदाज शंकर पाटील उर्फ दाजी. पाहूया दाजी पावनाचार घेतायत की देतायत. एक 7-8 पावलांचं रनअप घेऊन पंचांच्या डाव्या हाताने मारा करतील ते. श्रीकांत जे की आक्रमक पवित्र्यात लेग साइडलाच बॅट घेऊन उभे राहिलेले. पाहूया चांगला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण धाव बनवण्याचा धोका या ठिकाणी. तरी एकच धाव. तर पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे. एका धावेने संघ आपलं खातं गोलतंय. एका धावेने पुढे नेतो. संघाची धाव संख्या होती ती 1 धाव. आता सूरज आहे तो एक सेकंद रन काढला. तर सूरज आपलं खातं उघडतो. एका धावेने संघाला पुढे नेतो. संघाची धाव संख्या होते ती 2 धावा. चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी शंकर पाटील यांची. आता मात्र चांगला चेंडू. तर या ठिकाणी त्रिफळाची होतोय. फुलटॉस चेंडू मारण्याच्या रिदात श्रीकांत त्रिफळाची तंबूत परत. तर पहिला धक्का बसतोय 2 या धाव संख्येवरती. तर शंकर पाटील यांना पहिली सफलता मिळते. त्रिफळाचीत करतायत ते श्रीकांत यांना. तर संघाची धाव संख्या आहे ती 2 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात संघाची धाव संख्या आहे ती 2 धावा. दाजी येत पावनाचार घेतायत. चांगला द्यायचा होता तो घेतायत. तर शंकर पाटील चांगली अशी गोलंदाजी. 3 चेंडू 2 धावा देऊन 1 सफलता मिळवली. तर त्यांची जागा घेण्यासाठी गेलेत ते.
खेळाडूचं नाव अनिल. तर अनिल पायाला अडकतोय चेंडू, बाईच्या लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धाव संघाची धाव संख्या होते ती 3 धावा. लेग बाय पायाला लागला. ती 4 चेंडू झालेत. अनिल आडनाव काय आहे? अनिलचं आडनाव काय? सीएनसी काय? सीएनसी. आता मात्र लेग स्टिक सोडून जाणार चेंडू वाईट घोषित करतायत. तर ही एक अवांतर धाव, एका अवांतर धावेवर संघाची धाव संख्या होते ती 4 धावा. आता मात्र ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू वाईट घोषित करतायत. तर ही एक अवांतर धाव, एका अवांतर धावेवर संघाची धाव संख्या होते ती 5 धावा. नाही ना, नाही ना. तर एक धाव मिळते. सूरज यांना संघाची धाव संख्या होते ती 6 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात. पहिला गडी बाद झाला होता 2 या धाव संख्येवरती. तर शंकर पाटील फुलटा चेंडू, लेग स्टिक सोडून जाणार चेंडू वाईट घोषित करतात. तरी एक अवांतर धाव, एका अवांतर धावेवर संघाची धाव संख्या होते ती 7 धावा. आता मात्र पावणाचार घ्यायला सुरुवात केले. स्वतःहून या ठिकाणी अवांतर धावा देत आहेत ते शंकर पाटील. 7. शेवटचा चेंडू शिल्लक. आता पुन्हा वाईट घोषित. अवांतर धावांचा या ठिकाणी भडीमार केलाय शंकर पाटील यांनी. 8. एक लेग बाईच आहे. तर शंकर पाटील पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र चांगला चेंडू. हाच टप्पा जर ठेवला असता तर निश्चितच अगोदर ओव्हर संपली असती. तर दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या येते 8 धावा. एक गडी बाद 8. तर कोट्यातील दुसरं षटक घेऊन सामन्यातील दुसरं षटक घेऊन कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत ते. राहुल, हर्षद, तर या पुढचं धावतं समालोचन करतील सुयश भोड. कचरा आहे ना, एक 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 मिनिट. कचरा आहे ना, मध्ये मध्ये अनाउन्समेंट करा. कचरा आहे ना, डस्टबिन मध्ये टाकत राहा. मध्ये मध्ये अनाउन्समेंट करा. दरम्यान चालू असलेला सामना, दुसरा सामना. ऑन स्ट्राईकला खेळतोय सूरज. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दिसत आहेत हर्षद. राईटम ओव्हर द विकेट असेल सूरजसाठी. सूरज याचा पहिला चेंडू असेल, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, आणि ते लेग स्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतो. येस, इट इज वाईड. म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. पहिलं षटक थोडस महागड ठरलं, अतिरिक्त धावा गेल्या. त्याच नंतर हे दुसरं षटक घेऊन आलाय हर्षद. ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल तोच बॅटर सूरज. पुन्हा एकदा सूरज. इथे लो फुल टॉस चेंडू होता, थोडासा खाली बसला आणि त्याच नंतर क्लीन बोल्ड मात्र झालाय आणि मोठा धक्का बसतोय ड्रॅगन फायर या संघाला. सूरज मात्र माघारी परततोय. कृपया मित्रांनो सहकार्य करा. जो कचरा असेल तो डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. कृपया क्रीडा नगरीमध्ये घाण करू नका याची नोंद घ्यायची आहे.
चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू लेग स्ट्रिकचा थोडासा बाहेर ठेवला, त्याच नंतर आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकला गेला आणि चेंडू यष्ट्यांचा वेध मात्र घेऊन गेलाय आणि बाद झालाय सूरज. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येत आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल. हर्षदाचा पुढचा चेंडू असेल. इथे लेग साईडला कटवलेला हा चेंडू, तोपर्यंत एक धाव जरूर काढतायत. तोपर्यंत तर क्षेत्ररक्षक येतात आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला होता. एसनो करत धाव देखील पूर्ण करतायत. 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले. 11 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय निलेश. पहिला चेंडू 2 धावेसाठी कटवला, त्याच नंतर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल. हर्षदाचा पुढचा चेंडू असेल. हा षटकातील तिसरा चेंडू असेल. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, त्याच नंतर क्लीन बोलने आताचा 2 धावेसाठी. इथे झेल मात्र आसमानाकडे उडले, मागे दाजी आहेत आणि झेल मात्र टिपतायत. हा दुसरा धक्का बसतोय ड्रॅगन फायर या संघाला. कम ऑन डीजे. निलेश मात्र माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. इथे पुश करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. ऑफ साईडला कटवलेला हा चेंडू, तोपर्यंत एक धाव मिळते. 1 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत केतन. हर्षद याचं षटक मात्र प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाले 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना हर्षद यांचं जर्सी नंबर 51 परिधान करून राईट आर्म ओव्हर द विकेट असेल आणि थोडासा लो फुलटा चेंडू पडला आणि मागे गेला यष्ट्यांच्या पाठीमागे. सुंदर रक्षण करतात दाजी आणि धाव संख्या मस्त स्थिरावलेली आपल्याला दिसते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. ऑन स्ट्राईकला खेळतोय नवीन बॅटर आणि इथे लो फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला. चेंडू जाईल 1 बाउन्स चौकार 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 16 धावा. आणि इथे मात्र डीजे, कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय नवीन बॉलर आणि थोडासा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू तिथे यष्टीरक्षक चूक करतात. मिसफिल्ड होते तोपर्यंत एक चोरटी धाव. 1+1 अशा 2 धावा मिळतात. 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम षटक हे घेऊन आलाय. आणि इथे काय घडतंय, एज लागले आणि कॅच आसमानाकडे गेले आणि झेल मात्र टिपला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि कडी पुन्हा एक बाद होईल. हा सेट झालेला बॅट्समन होता. अनिल मात्र माघारी परततोय.
मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय नवेद. एक लेफ्ट हँड बॅट्समन दिसतोय. राहुल याचा पुढचा चेंडू असेल. पहिल्या चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिला चेंडू टाकला गेला या ओव्हर मधला वाईड. त्याचनंतर एक चोरटी धाव काढली गेली. त्याचनंतर एक कमबॅक करून दाखवला आपल्या संघासाठी. एक मोठा गडी बाद केला अनिल याच्या स्वरूपात. अनिलला माघारी परतवलं. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवेद. एक लेफ्ट हँड बॅट्समन. 7-8 पावलांचा रनअप मात्र असेल. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे थोडासा हा हलक्यात कट केलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने 30 सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु थ्रो काय होत नाही. तोपर्यंत 2 धाव मिळतात. 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 20 धावा. दोन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. हा लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू. मिडऑनला चेंडू येतात. तिथे क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत धावा काय रोकत नाहीत. धावा मिळत आहेत 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 22 धावा. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झालाय. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता, परंतु इथे धावचीत होण्याची संधी आहे आणि धावचीत मात्र होतोय. षटक संपतय. पंचांचा इशारा येतोय. षटक संपतय. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 22 धावा. षटक संपतय. चार चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू असतील. बावीस धावा स्कोर कार्ड वरती मात्र लागल्या गेल्यात. तीन षटक संपताय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 22 धावा आणि मात्र 18 चेंडू आणि फक्त 23 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते सुपर किंग्स या संघासमोर. ड्रॅगन फायर संघाची थोडीशी हलाखीची परिस्थिती दिसते. धाव संख्या जर धाव संख्या झाले 22-23 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. 18 चेंडू आणि 23 धावा. 18 रन 18 बॉल इन 23 रन्स. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वाऱ्याशी जुळवून घेत उंच भरारी घ्यायची. वाऱ्याशी जुळवून घेत उंच भरारी घ्यायची. स्वप्नांच्या आभाळात स्वतःची जागा शोधायची. स्वप्नांच्या आभाळात स्वतःची जागा शोधायची. ठेच लागली तरी खंबीर पावलांनी चालायचं. ठेच लागली तरी खंबीर पावलांनी चालायचं. आपल्या मेहनतीने यशाचं शिखर मात्र गाठायचं. आपल्या मेहनतीने यशाचं शिखर मात्र गाठायचं.
समालोचनाचा आवाज या नारंगी क्रीडा नगरीमध्ये घुमतोय असे आमचे भावेश सर DJ ASC यांचं या ट्यूब फाईट प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच अनेक मोठमोठे खेळाडू घडतात आणि त्यांना घडवण्याचे जे काम करतात ते म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण असतं. जर लोकांना समजायचं असेल की हा मोठा खेळाडू आहे, हा मोठा खेळाडू अनेक मोठे फटके खेळू शकतो आणि याच्याकडे तेवढीच ताकद आहे, जर ते कोणाचं काम असेल, जर ती कोणाची मेहनत असेल ना, तर मित्रांनो हे लाईव्ह प्रक्षेपण मात्र दाखवत असतं. लाईव्ह प्रक्षेपण करत असताना इथे आपल्या आपल्या क्रीडा नगरीमध्ये दिसत आहेत ते म्हणजे विशाल वाघे सर, रोहन विचारे सर, सुयोग खांडे सर आणि केतन खराटे सर. यांचं खरोखरच जेवढं आभार मानावे तेवढेच कमी आहेत. कारण का जर मोठे खेळाडू घडवायचे असतील आणि मोठे खेळाडू जर उदयाला आणायचे असतील ना, तर जर कोणाची मेहनत असेल त्या पाठीमागे, तर या लाईव्ह प्रक्षेपणची असते. विराट नेटवर्क्सवर आपल्याला हे लाईव्ह प्रक्षेपण दिसतंय क्रीडा नगरीमध्ये ट्यूब फाईट प्रीमियर लीगचं हे लाईव्ह प्रक्षेपण. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खरोखरच उत्कृष्ट मेहनत घेत आहेत ते म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण वाले विराट नेटवर्क्स. सुपर किंग्स आणि ड्रॅगन फायटर दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू पवेलियन पाशी पाठवून द्यायचा आहे. 12वा खेळाडू सामन्याला होते सुरुवात. 23 धावांचं मात्र आव्हान ठेवलंय ते म्हणजे सुपर किंग्स या संघासमोर आणि पहिला चेंडू टाकतात. मॅच ऑन होते. ऑल दी बेस्ट असेल दोन्ही संघाला. 30 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय शंभू यांना. आता मात्र नवीन बॅटर ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल. राहुल ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल. हर्षदाने पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला शंभू यांना. जर्सी नंबर 14 परिधान करून गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. आता मात्र ऑन स्ट्राईकला नवीन बॅटर खेळेल राहुल. हाऊस वेस्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव आणि या धावेनेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावा. पुन्हा एकदा शंभू गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथे सन्मान द्यायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु मागे काय घडते यष्ट्यांच्या पाठीमागे तोपर्यंत एकच धाव मिळते आणि एक या धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 3 धावा. आता मात्र ऑन स्ट्राईकला खेळेल नवीन बॅटर हर्षद. सुंदर गोलंदाजी केली होती आणि आता मात्र फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये दाखल झालाय हर्षद. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिले षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावा. इथे झेलची संधी आहे. काय घडतं? थर्डच्या सर्कलच्या बाहेरचा चेंडू पडला. त्यानंतर 2 धावा मात्र मिळतात. 2 या धावेनेशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. ऑफ साइडला हा ढकललेला चेंडू झेलची संधी होती, परंतु झेल काय होऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा शंभू गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. लेग साइडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू झेल खाली येतोय, परंतु झेल शिटतोय. चेंडू जाईल सीमापार. 1 बाउंड चौकार 4 धावेसाठी झेलला मिळते संधी. H2O. चार चेंडूंचा खेळ. धन्यवाद DJ. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. हा स्टंपाच्या वरतून जाणारा चेंडू. धावसंख्या झाले 9 धावा.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित एक चेंडू असेल. पुन्हा एक जास्त शंभू गोलंदाजी ट्रॅकवरती. लास्ट बॉल. इथे स्टेप आउट खेळून खेळण्याचा हा प्रयत्न जरूर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि काय घडतंय, सोन्याचा गोळा जमिनीला मात्र दान करता झेल सुटतोय. एक छानसा झेल होता, सुंदर झेल होता, परंतु झेल सुटतोय ते जीवदान मिळते हर्षद याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 11 धावा. 23 धावांचं लक्ष गाठायचं. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. आणि डीजे डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. आता मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे मात्र दुसरं षटक घेऊन आलाय धर्मा. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. धाव संख्या झाले 11 धावा. 23 धावांचं लक्ष मात्र गाठायचं. 18 चेंडूंचा खेळ होता, त्यातील 6 चेंडू टाकले गेले मैदानामध्ये. आता मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे मात्र दुसरं षटक घेऊन येतात धर्मा. पंच म्हणून कामगिरी पाहतात. एका बाजूला असतील महादेव, दुसऱ्या बाजूला असतील संकेत मांडवकर. दोन्ही उत्कृष्ट पंच मात्र लाभले गेलेत. उन्हामध्ये पंच चांगली कामगिरी मात्र करतात. धर्माचा पुढचा चेंडू असेल, इथे सन्मान दिला गेला. तोपर्यंत एक धाव मिळते. एक या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोचले 12 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सलामीला आलेला ही जोडी अगदी टिकून खेळते, सेट झालंय मैदानामध्ये. आता मात्र धाव संख्या गेले ती 23 धावांचं लक्ष गाठायचंय. अजूनही 11 धावा पाहिजेत. 11 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा धर्मा गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल हर्षदसाठी. इथे थोडासा चेंडू उसळी घेतोय. बॅकफूटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण चेंडू जातोय निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या आहे तिथे धावसंख्या स्थिरावलेली दिसते. 12 धावा. पुन्हा एकदा धर्मा गोलंदाजी ट्रॅकवरती. 7-8 पावलांचा रनअप असेल हर्षदसाठी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे कोणताही अनसेफ चेंडू पडेल तोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक येतात. आणि काय घडतंय, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या मात्र जाऊन पोचले 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. येणारी 3 चेंडू असतील. ऑन स्ट्राईकला खेळतोय सलामीला आलेला फलंदाज हर्षद. इथे लेग साईडला कटवलेला हा चेंडू. तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का, नाही तर एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोचले 15 या आकड्यावरती. आणि थोडीशी थ्रो मध्ये मी स्पीड झाली, त्याच नंतर ही एक चोरटी धाव काढली गेली आणि 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचले 16 या आकड्यावरती. 23 धावांचं लक्ष मात्र गाठायचं. अजूनही 7 रन्स जिंकण्यासाठी पाहिजेत ते सुपर किंग्स या संघाला. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. हॅलो. तर यानंतर जो सामना होणार आहे तो गट्स ग्लोरी विरुद्ध मार्वलस मरमेड यांच्या दरम्यान. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅव्हलियनच्या खाली यायचं आहे, कृपया नोंद घ्या. जाऊया मॅच कडे. पुनरागमन करून दाखवतोय आपल्या संघाला. कमबॅक मात्र करून दाखवतोय. चेंडू निर्धाव यष्टांच्या पाठीमागे गेलाय आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील धर्मायाचा. राईट ओव्हर द विकेट. ऑन स्ट्राईकला खेळतोय हर्षद. हा मिड ऑनच्या दिशेने कटवलेला चेंडू ऑन दी कार्पेट चेंडू जाईल. तोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण. आणि थ्रो करण्यामध्ये थोडीशी चूक करतायत आणि तोपर्यंत त्या संधीचं सोनं मात्र करून घेत आहेत दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 या धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 18 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 18. कम ऑन डीजे.
पैजण द्याल का पैजण द्याल का प्रयत्न जरूर केला. स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु चेंडू जाईल वन बाउन्स. चौकार. 4 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. उर्वरित एक धाव मात्र विजयासाठी पाहिजेत. श्रीकांत पहिला चेंडूवरती चौकार आणि आता मात्र एक धाव पाहिजे विजयासाठी सुपर किंग्ज या संघासमोर. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू हवेमध्ये आहे. खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल मात्र सोडतोय आणि इथे विजय मात्र प्राप्त करतोय तो म्हणजे सुपर किंग संघ. ऑल दी बेस्ट सुपर किंग संघाला माझ्याकडून.